हाय गुड मॉर्निंग. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग सकाळची गडबड आणि त्यातच मुलग्याची म्हणजे फरमाईश काय तर पालक पनीर. इतर वेळेला पालक खात नाहीत, परंतु आज त्यांना पालक पनीर. मग मी पण काय करते आहे म्हणते, पालक आणले होते रात्री. पालक छान कवळा पालक असा आणला होता बघा. आणि सहजा करून मुलींना पराठे किंवा भजी असंच पालकचं खातात. आणि लहान मुलगा तर पालेभाज्या खात नाही, परंतु त्याला पालक खूप आवडतो. त्यामुळे म्हटलं रेसिपी करणारच आहे तर तुमच्याबरोबर ही शेअर करू. इकडे साईडला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि इकडे पालकची जुडी स्वच्छ रात्री नीटवाट करून ठेवली होती, कारण की सकाळची गडबड असते आपल्याला. त्यामुळे सकाळचं जर टिफिनची गडबड असेल तर रात्रीच त्याची पूर्वतयारी करून ठेवावी. रात्रीच मी नीटवाट करून ठेवली होती. आता स्वच्छ पाण्याने धुवून आपली कवळी पानं आहेत बरं का, म्हणजे कवळा पालक आहे आणि जास्त करून कवळाच पालक घ्यायचा, कारण की जून असेल ना पालक तर त्याला उग्र वास येतो. त्यामुळे इथं ना मी मगज बी, काजू आणि तीळ भिजत घातले होते. आणि इकडे एक टॅमॅटो मध्यम आकाराचा, कारण की पालक जुडी कमी आहे त्यामुळे जो टॅमॅटो आहे ना तो पण एकच टॅमॅटो घेतला आहे. 2 कांदे घेतले आहेत, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. आणि मी ओली मिरची पालकमध्येच पेस्ट करणार आहे आणि ओली मिरची आणि कोथिंबीर ही पालकमध्येच पेस्ट करणार आहे. त्याने काय होतं की प्युरीला कलरही छान येतो आणि गरम पाण्यामध्ये उकळल्यामुळे ना, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पालक म्हटलं तर गरम पाण्यामध्ये उकळूनच घ्यायचा, त्याचा कलर चेंज होत नाही. आणि इकडे मी फ्रीजमध्ये ना तांब्याभर पाणी ठेवलं होतं गार करण्यासाठी, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, गार पाणी तर आपल्याकडे नसतं. परंतु पालकसाठी ना मी थोड्या वेळापूर्वी एक तांब्या भरून ठेवलं होतं. आता इथे पातेल्यामध्ये मी गार पाणीही घेतलेलं आहे. आता छान असा पालक उकळलेला आहे, म्हणजे एक उकळी काढायची आहे, जास्तही शिजवायचं नाही आहे. त्याच्यामध्ये गार पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे इथे पालक, तुम्ही बघू शकताय. आता छान असा पालक थंड होत आहे ना, तोपर्यंत आपण प्युरी तयार करून घेऊ. त्यासाठी ना आधी जे आपण काजू, मगजबी आणि पांढरे तीळ घातले होते ना भिजू, त्याची प्युरी करायची आहे. आणि जर तुम्हाला सकाळची गडबड असेल आणि रात्री जर सकाळी लवकर बनवायचं असेल तर रात्रीही भिजत घातलं तरीही चालेल. मी आधी 2-3 तास भिजत घातलं होतं. आता ह्याच्यामध्ये ना दुधावरची जी आपली शाई असते ना ती घ्यायची आहे आणि ह्याची आधी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इकडे पाहू शकता मी ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ना ही पेस्ट ना नंतर वापरायची आहे, खूप छान लागते. या पद्धतीने एकदा पालक पनीर बनवून पहा. माझी मुलं पालक पकोडा, पालकचं म्हणजे अशी भाजी बनवलेली खात नाहीत, परंतु असे काही ना काहीतरी पदार्थ केले ना, परंतु असं काहीतरी केलं ना तर खूप आवडीने खातात. आता ह्याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो, कच्चाच कांदा टॅमॅटो घेतला आहे. इतर भाजीच्या वेळेला आपण पनीरच्या भाजून घेतो, परंतु ह्याला ना असं कच्चंच घ्यायचं आहे. ह्याची छान अशी पेस्ट करून घेतली आहे. पूर्ण मसाला हाताने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आणि आता जो पालक आपण वाफवून घेतला होता ना त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. छान असा पालक कवळा असल्यामुळे ना मिस्टरांनी एकच जुडी आणली होती, कारण की मुलांच्या टिफिनसाठी, आणि इतकं बास होतं त्यांना पनीर. आणि हे म्हटलं तर आणि आवडीने खातात. आणि पालकचा असं गुणधर्म आहे की ह्याच्यामुळे रक्तवाढ होते. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर, ओली मिरची घालून ह्याची छान अशी पेस्ट बनवली आहे. आणि तुमची जर मुले जर पालक खायला नाकडोळं मुरडत असतील ना तर कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये थोडा का असे ना पालक जाऊ दे बरं का. आताच्या मुलांना खूप त्याची गरज आहे. आता हे पनीर आणलेलं आहे. पनीर रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी पनीर आहे हे. मी पण आज पहिल्यांदाच ट्राय करत आहे. पाहू आपण कसं आहे ते. कट तरी करून घेतलेलं आहे. ह्याचे आता ना पीस असे काढलेले आहेत. मला तरी नाही वाटत की पनीर गेल्या वेळेपेक्षा म्हणजे हे वेगळंच आहे पनीर, परंतु आता असू दे. इथे ना मी मसाले सर्व बनवून घेतलेले आहेत. आता पातेल्यामध्ये जे पालकचं पातेलं आहे ना तेच, कारण की मी सकाळचं सहसा करून भांड्यांचा पसारा होईल तेवढा कमी करायला बघते, कारण कसं होतं आवरणारे आपण एकटंच असतो आणि मुलांनाही आवरून पाठवायचं असतं. आता तेलामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकून छान असं तडतडलं. त्याच्यामध्ये जो आपण कांदा, लसूण, आलं लसणाची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट, टॅमॅटोची पेस्ट केली होती ना ती ह्याच्यामध्ये टाकते आणि छान असा कलर चेंज होईपर्यंत ना ह्या मसाल्याला परतवून घ्यायचा आहे. जसं जसं शिजेल ना तसं तसा ह्याचा कलर ना खूप चेंज होतो. इथे पाहू शकताय तुम्ही. आता आपला कलरही छान असा चेंज झालेला आहे. ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा लाल तिखट वापरायचं आहे, कारण की मी ओली मिरचीही वापरली आहे आणि मुलांना देणार आहे त्यामुळे थोडंसं लाल तिखट कमी केलेलं आहे बरं का. ह्याच्यामध्ये हळद, थोडासा गरम मसाला, जर तुमच्याकडे पनीर मसाला असेल तरी चालेल, परंतु गरम मसाला ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकला तरी चालता, नाही वापरला
तरीही चालेल. आता एक 5 मिनटं ना तेलावरती छान असं हे मसाले पूर्ण फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे कोरडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे जेवढा होईल तितका आपला मसाला हा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कसं एकजीव झालेलं आहे, थोडं पाणी त्यातलं शोषलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जी पालकची प्युरी आहे ना ती ओतून द्यायची आहे. छान असं 5 मिनटं पालकलाही परतवून घ्यायचं आहे. कारण की का तर आपण ह्याच्यामध्ये ओली मिरची वापरली आहे. ओली मिरचीचा थोडासा तिखटपणा मोडावा म्हणून 5 मिनटं ह्याला परतवून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, जी ओली मिरचीचा तिखटपणा असतो तोही जातो आणि जे पालक आपल्या मिक्सरच्या भांड्याला लागलेली असते प्युरी तीही व्यवस्थित पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कारण की कोणतंही हे करतावेळी मिक्सरच्या भांड्याचा जो मसाला असतो त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये नमक असतं ना ते थोडं कमी वापरायचं आहे. कारण की ऑलरेडी पालकला थोडंसं मिठाचं प्रमाण असतंच. कारण की पालक कच्चा जरी खाल्ला तरी थोडासा त्याला खारटपणा असतो पहा. त्यामुळे मीठ वापरताना थोडंसं कमी वापरायचं आहे. आता 5 मिनटं ह्याला ना झाकण देऊन शिजण्यासाठी ठेवून देते. इकडे साईडला मी कणिकही मळून घेतलेले आहे. आता आपले जोपर्यंत पालक शिजत आहे तोपर्यंत मी इकडे ना थोडंसं चपातीही बनवून घेते. आता पहा इकडे ना 5 मिनटं झालेले आहेत, 5-10 मिनटं झालेले आहेत. छान असा पालक शिजलेला आहे. तोपर्यंत मी चपातीही मुलग्यापुरती बनवून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जी आपण काजू, मगजबी आणि पांढरे तिळाची पेस्ट केली होती ना ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे. त्यावेळेला थोडासा गॅस कमी करायचा आहे बरं का. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. त्याचा पण कलर थोडासा का असेना चेंज होतो पहा ज्यावेळेला प्युरी घालतो त्यावेळेला. आणि आता त्याच्यावरती वरूनच तुम्ही फ्राय करून जरी पनीर घातला तरीही चालेल, परंतु ह्यावेळेला पनीर थोडंसं वेगळं आहे त्यामुळे मी फ्राय केले नाहीत. नाहीतर दरवेळेला मी फ्राय करूनच पनीर टाकते, परंतु यावेळेला मलाच पनीर काही बरोबर वाटलेलं नाही आहे. परंतु आता असू दे, आणलेलं आहे मुलांनी त्यामुळे. नाहीतर मी सहसा करून ना डीमार्टमधनं आणते. डीमार्टमधलं पनीर खूप छान असतं आणि चांगलंही असतं. परंतु आज काल मुलांना हवं होतं, मग त्यांना टिफिनला काहीतरी असं वेगळं हवं असेल तर ते आदल्या दिवशी मला सांगतात आणि त्या दिवशी मग मी त्याची आदल्या दिवशीच तयारी करते. छान असं पनीरही आपलं तयार झालेलं आहे. आता टिफिनही मुलाचा भरून देते. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही चॅनेलला भेट दिला नसाल तर प्लीज चॅनेलला भेट द्या. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्याही मुलांना आवडते का पालक पनीर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हेही सांगा. इकडे पहा, इकडे पालक पनीरचे जे पालक आहे ना ते पण घेतलेलं आहे. आता थोडंसं ते मी थंड करून देणार आहे कारण की मुलगा अजून नाश्ता करत आहे, त्यामुळे थोडंसं थंड होतं. चला तर मग व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.